नमस्कार. मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. ताईंनो, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे दररोज दररोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ पाहायला भेटतील. शेताकडले रेसिपी, डेली ब्लॉग व माझं सिटीचं लाईफ व माझ्या जीवनातलं सुखदुःखाचा क्षण. तर इथं जाऊबाईच्या मुलीचा बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठीच आम्ही आलो होतो. पण तसंच वेळ होता तर शेताकडे गेलो. सकाळचं जेवणसुद्धा तिनेच बनवलं होतं, दुपारचं जेवणसुद्धा तिच्याकडेच होतं आणि रात्री राहिलो नाहीत, पण रात्रीचं जेवण करून मग आलो इकडं. तर त्या बाळाचं नाव आहे रागिनी. रागिनी बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर माझ्या जाऊबाईला हे 10 वर्षानंतर बाळ झालेलं आहे, गोंडस बाळ गुणी. तर ताईंनो, जीव लावला तर जावा सुद्धा बहिणी होऊ शकतात, किंवा जीव लावला तर जावा सुद्धा मैत्रिणी होऊ शकतात. तर जावावरच फॅमिली टिकून राहते. तर ताईंनो, आम्ही अशा जावा आहोत की आमच्या जीवनात सुखदुःखाचे क्षण आले तरी आम्ही एकामेकीसोबत शेअर करतो. मात्र एकामेकीवर एवढा विश्वास आहे की मी ही गोष्ट शेअर केलेली ती गोष्ट कधीच माझ्या फॅमिलीत किंवा कधीच कोणासोबत शेअर होणार नाही, असा आम्ही एकामेकीवर विश्वास निर्माण केलेला आहे. त्यात आमच्या सगळ्या जावा 16 वर्ष माझ्या लग्नाला झाले, 16 वर्ष माझ्या लग्नाला झाले. मात्र माझं कधीच कोणासोबत असं तुम्ही झालेलं नाही. सगळ्यांसोबत आनंदी राहायचं. आज आहे तर उद्या नाही आहे ताईंनो. त्यामुळं इथं पहा, आमच्या सगळ्या जावा सगळ्या सासा. तर माझे सासरे आणि मोठे सासरे वारलेले आहेत. तर मला सगळे मिळून पाच सासरे होते माझे, सासरे धरून. तर ताईंनो, तिघीजणी आल्या नव्हत्या, तर तिघींच्या सुना होत्या. त्यामुळं तुम्हाला मी माझ्या सासूबाई तर सगळ्यांनी पाहिलेल्याच आहेत. तर आत्ता दाखवलेल्या ह्या बाळाच्या आजी आहेत, ह्या सुद्धा बाळाच्या आजीच आहेत. गावाकडं बड्डे करायचं म्हणलं तर सगळ्या रीतिरिवाजाने बड्डे होतो, सगळं छान सेलिब्रेशन होतं. मात्र सिटीने करायचं म्हणलं, केक घ्यायचा आणि हॉटेलला जायचं झालं. तर इथं 11 जणी ओवाळणं होत्यात किंवा 5 जणी सुद्धा भेटतात. त्यामुळे शक्य होईल ते आपले जे काही फंक्शन आहेत ते सगळे आपण गावाकडे केले पाहिजेत, कारण खरं तर गावाकडंच सगळं काही व्यवस्थित पार पडतं. तर इथं पामी ओवाळून घेत आहे. लेकरांना सुद्धा कळतं की कोण आपलं कोण परकं. आणि सध्या लग्नाच्या गटमटीतनं आमचं म्हणजे जास्त जाणं येणं झालंय ना, तर पहा ही किती छान ओवाळून देत होती. मागच्या बड्डेचा सुद्धा व्हिडिओ असेल. एवढी रडत होती मागच्या बड्डेला. तर ह्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत मधल्या सासऱ्यांच्या. तर त्यानंतर आणखीन एक जाऊबाई आहेत, त्या संभाजीनगरला असतात. त्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत दोघी तिघी, त्या सगळ्या घरी असतात गावाकडं. तर मी आणि आणखीन एक जाऊबाई आम्ही बाहेर राहतो. तर मी माझा प्रत्येक क्षण माझ्या कुटुंबासाठी, किंवा मग मला एखाद्याने जर बोलवलं की तो मी क्षण कधीच म्हणजे मागं टाकत नाही. मी जो क्षण येईल गावाकडे जाण्यासाठी, तो माझ्या वाटेला तो लगेच मी एन्जॉय करत असते. आणि प्रत्येकाला वेळ देणं माझ्याकडं मला आवडतं, किंवा मग मी प्रयत्न करत असते की आपल्यापासून कोण खुश राहू शकतं. तर इथं पायी कशी खात होती क्रीम, मस्तपैकी हिला क्रीम खाऊ घातली. तिची मम्मी म्हणत होती की क्रीम नका खाऊ घालू, पण म्हणलं तिला लई गोड आवडते तर खाऊन घेतलं. पण तिला सुद्धा बघा आता नको वाटायला लागले, नको म्हणती, काढ म्हणती, मला उलटी आल्यासारखी झाली आहे. तर ताईंनो, असा होता आजचा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ. तर आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून एकत्र आलो आणि हा बड्डे सेलिब्रेशन केला. तर माझी स्टाईल पाहिली का फोटो काढायची, मी कशी उभा राहते. तर ही बाळाच्या आजी आहेत, ह्या माझ्या सासूबाई आहेत, ह्या त्यांचे फ्रेंड. तर दुसऱ्या सासूबाईसुद्धा तिथंच होत्या. तर इथं तिने काय केलं तर समोसे, जिलबी आणि थोडीशी शेव नाश्त्याला ठेवली होती. तर इथं सगळी फॅमिली आहे, सगळेजण मिळून मस्त फोटोशूट करत होतो. तर इथं पहा डबल संध्याकाळचे जेवणं झाले आमचे सगळ्यांचे. आणि मग आता आपली निघण्याची तयारी चालूच होती गावाकडं. गावाकडून शहराकडं जायला मुलांना नको वाटत होतं, पण आता काय करणार, जाणं गरजेचंच होतं, कारण दुसऱ्या दिवशी शाळा होती त्यामुळं. तर ताईंनो, असा होता छोटा साधा सिंपल आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.